आ रहा है सुबह के मुकाबलों से। तो निश्चित रूप से ये शाम का वक्त लगभग धीरे धीरे अब 3:30 बज चुके हैं दोपहर के, और जैसे जैसे सूरज ढलता जाएगा वैसा वैसा इस मैदान के ऊपर रन बनाने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ेगा। लेकिन बात करना चाहूंगा, कल इस मैदान के ऊपर पूरे दिन में ये पिच बनाने के लिए, ये पूरा इस मैदान का लेखा जोखा देखने के लिए सर दिनेश कुबड़े यहाँ पर मौजूद थे, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। क्योंकि सुबह से शाम तक इस मैदान के ऊपर जब तक यहाँ पर आखिरी बाउंड्री लगाई नहीं गई तब तक दिनेश कुबड़े इस मैदान के ऊपर डटे हुए थे। प्रारंभिक जोड़ी आरोंदा के ओर से गणेश और कुशल स्ट्राइक पर रहेंगे। गणेश और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है कुशल। गणेश चौड़नकर और कुशल पेडनेकर ये जोड़ी मैदान के अंदर। पिछले मुकाबले में अरुंदा टीम को हार का सामना करना पड़ा है, और जो कि अंपायर का इशारा आता हुआ हमारे ओर मुकाबला शुरू होने का, और गेंदबाजी के लिए शिवा जड़वी जो कि प्रारंभिक गेंदबाज के हैसियत से पहला ओवर पावर प्ले का ओवर डालने के लिए पहली गेंद हल्के हाथों से खेलना चाह, टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा ऊंचा हल प्राप्त हुआ, अनबिलेबल बाउंस जिसे कहा जाता है। बल्लेबाज इंतजार कर रहे थे सिर्फ बल्ला लगाने का, लेकिन गेंद ने ऊंचा हल प्राप्त कर दी, चली गई विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर। अच्छी गेंदबाजी इस मैदान के ऊपर अक्सर देखने को मिलती शिवा की ओर से। एक बार इस बार उठा दिया है हवा में गेंद, हवाई फायर, गेंद तक पहुंचे खिलाड़ी, लेकिन तब तक गेंद ने सीमा के बाहर जाने का रास्ता तय कर दिया था। गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन के लिए पहला छक्का गणेश के बल्ले से निकलता हुआ। तो नाही तो त्याचा ऐकलं ए या ऋषी रिव्ह्यू बघू सांगितलं 4 रन। फिर एक बार उठा दिया, फिर एक उसी दिशा में, इस बार हवाई फायर, और इस बार सीमा रेखा के बाहर ये लंबा छक्का, बैक टू बैक बड़ी बाउंड्री, 2 बड़े शॉट गणेश के बल्ले से। फिर एक बार, इस बार कवर के ऊपर से एक लाजवाब स्ट्रोक, गेंद का पीछा किया जा रहा है, लेकिन खिलाड़ी जब तक गेंद को रोके 2 रन पूरे कर दिए, शायद तीसरे के लिए पलट रहे हैं, और लगभग ये शायद तीसरा रन भी पूरा हो चुका है। 3 रन के साथ अब टोटल जो कि परावर्तित होता हुआ 13 रन स्कोर बोर्ड पर। पहली 2 गेंदों मिड विकेट मिड ऑन के क्षेत्र में, उसके बाद कवर पॉइंट कवर की दिशा में एक शानदार स्ट्रोक निकाला गणेश ने, और गणेश के बल्ले से निकलते हुए एक तेज रन जो कि पावर प्ले के ओवर में जब तक निकले। शॉट डिलीवरी इस बार खेल दिया, गैप में गेंद, फाइन लेग स्क्वायर लेग की दिशा से सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। की थी इस पूरे प्रतियोगिता में आज के दिन में, उस गेंदबाज के ऊपर धावा बोल दिया दोनों छोरों से, एक सिर्फ से एक छक्का एक चौका लगा चुका है गणेश। अब उसके नक्शे कदम के ऊपर कौशल भी बेहतरीन बल्लेबाजी करता हुआ, इस बार खेल दिया बल्ले के ऊपरी हिस्से से लगे, थर्ड मैन का गली की दिशा में जा रही थी गेंद, जब तक फील्ड किया जाए एक सिंगल निकलता हुआ, और सिंगल के साथ टोटल अब मात्र परावर्तित होता हुआ पहले ओवर लगभग समाप्त होता हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद 18 रन टोटल स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर।
अक्षय विजय तिरछी अब गेंदबाजी के लिए खुद कप्तान जो कि रुपेश तांडे आते हुए कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे, रोड एंड की तरफ से, और सामना करेंगे अब मात्र स्ट्राइक पर रहेंगे जो कि कुशल पेडनेकर। पहले ओवर में 18 रन बने हैं, यानी कि बड़ा टोटल खड़ा करेंगे इस इरादे के साथ बल्लेबाजी का निमंत्रण स्वीकार करते हुए प्रारंभिक जोड़ी। जिस तरह से आक्रामक ढांचे की शुरुआत यहां पर होनी चाहिए थी, वो आक्रामक शुरुआत इस मैदान के ऊपर कराते हुए दोनों प्रारंभिक जोड़ी इस बार खेलना चाहते थे। आड़े बल्ले के साथ गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, देखता है अंपायर का इशारा क्या आ जाता है। तब तक सिंगल मात्र पूरा होता हुआ बल्ले को लगी, उसके बाद पैरों से टकराई, सिंगल निकलता हुआ और सिंगल के साथ 19 रन। आजकल की गेंदों के साथ बल्लेबाजों के लिए काफी बल्लेबाजी करनी आसान लग रही है। रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, हवा में खड़ी हो गई गेंद, खिलाड़ी ने प्रयास अच्छा कर दिया था लेकिन गेंद मात्र चली गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बड़ा हो लेकिन मेरे बल्ले में भी वो क्षमता है सामने वाली गेंदबाज की पिटाई करने की, यही दर्शाते हुए दोनों बल्लेबाज टोटल इस चौके के साथ पहुंचा है 23 रन बगैर किसी नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर फिर एक बार इस बार खेल दिया सीधी बल्ले के साथ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद वन बाउंड सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक बाउंड्रीज। यहां पर जिस बड़े टोटल की आवश्यकता वो मात्र निकलते हुए इस बार पटकी हुई गेंद ऑफ स्टंप से बाहर से खेलने की कोशिश, तेजी की रफ्तार से निकले विकेट कीपर के हाथ में। जिस तरह से बल्लेबाजी हो रही है मानो गेंदबाज बकरा नजर आ रहा है इस मैदान पर। रिवर्स अटेम्प्ट करना चाहा, इस बार चकाया 2 गेंदों के ऊपर, 2 गेंदों के ऊपर 2 चौके निकले, उसके 2 गेंदों के बाद लगातार 2 गेंदे डॉट। बकरा इसलिए इस जिस तरह से रन बने हैं अब तक इस मुकाबले में कि चाहे बकरे की गर्दन सूरे के ऊपर रखो या सूरा गर्दन के ऊपर, कटना तो आखिर बकरे को ही पड़ता है। इस बार खेला, खड़ी हो गई गेंद, सुनील मालवनकर गेंद के नीचे सेफ हैंड और पहले विकेट का पतन। पहला विकेट वापस खेमे में लौटता हुआ 2 ओवर इस बीच समाप्त होते हुए 27 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर और 1 डाउन के हैसियत से मैदान के अंदर जॉन फर्नांडिस से आक्रामक ढांचे का बल्लेबाज मैदान के अंदर जाता हुआ। गेंदबाजी में शायद बदलाव और गेंदबाजी के लिए किरण जो की गेंदबाजी करता हुआ सामना करेंगे जॉनी। ये इस गेंदबाज की पहली गेंद का 27 रन 2 ओवर समाप्त, यानी कि ये मुकाबला भाई बड़े रनों का रहेगा, शायद 70 तक पहुंचेगा टोटल। और अच्छी गेंद तेज रफ्तार भरी हल्के हाथों से स्टीयर कर दिया पॉइंट और गली की दिशा में। जब तक फील्ड की जाए तब तक एक सिंगल निकलता हुआ, सिंगल के साथ खुद का खाता खोला, 28 रन टोटल स्कोर बोर्ड पर। और ये अक्सर जो कि लड़ाऊपन दिखाता हुआ जॉनी, चाहे वो बड़ा लेदर बॉल का मुकाबला हो, चाहे वो खुली मैदान के बीच में हुई प्रतियोगिता हो, चाहे इस मैदान के ऊपर घटी हुई लेदर बॉल की प्रतियोगिता, हर एक प्रतियोगिता में 100% योगदान देना जानता है खिलाड़ी जॉन फर्नांडिस।
पटके हुए गेंद इस बार खेलना चाहती थी, कानों के नजदीक से कुछ गुनगुनाते हुए, सीटी बजाते हुए विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से एक अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन इस मैदान के ऊपर, सही लाइन सही टिप्पे के ऊपर की एक गेंदबाजी किरण द्वारा मैदान पर जारी। फिर एक बार हल्के हाथों से कट कर दिया यहां पर, जब तक फील्डर फील्ड करे तब तक और एक सिंगल निकलता हुआ, और सिंगल के साथ टोटल अब पहुंचा 29 रन, 29, लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। 29 रन टोटल स्कोर बोर्ड पर अब तक बन चुके हैं, और अब स्ट्राइक के ऊपर जॉन फर्नांडिस की आक्रामकता अगर रोकनी है तो आपको उनके कमजोर जगह के ऊपर गेंदबाजी करनी पड़ेगी। इस बार आगे निकले थे, पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया, गेंद का पीछा किया जा रहा है, लगभग थर्ड मैन की दिशा की ओर जाती हुई गेंद को फील्डर ने जब तक फील्ड किया, थ्रो किया, तब तक 2 रन पूरे कर दिए जॉन ने, और इस डबल के साथ टोटल पहुंचा 31 रन, 31, लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। अभी भी मैच में बहुत कुछ बचा है, दूसरी इनिंग बाकी है, लेकिन तब तक पपन भी आना बाकी है, और तब तक जॉन मात्र मैदान के बीच में। पटकी हुई गेंद इस बार खेल दिया, शायद सिंगल यहां पर निकलेगा, सिंगल के साथ 32 के ऊपर टोटल परावर्तित होते हुआ 1 विकेट के नुकसान पर। एक अच्छी शुरुआत, सटीक शुरुआत मैं तो कहूंगा यहां पर आरोंदा टीम के लिए। टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला राजाराम और इस तौड़े टीम का, लेकिन पहले ओवर में निकले 18 रन और इस दूसरे ओवर में निकले 9 रन, और इस ओवर में अब तक की अगर बात की जाए मैं कहूंगा ठीक ठाक गेंदबाजी रही है किरण की, मात्र 4 रन इस ओवर में 5 रन अब तक खर्च कर दिया है किरण ने। अब स्ट्राइक पर बल्लेबाज कुशल, एक चौका जिनके बल्ले से निकला है, 7 रन निजी टोटल के ऊपर खेल रहे हैं जो वही कुशल पेडनेकर। इस बार खेला आड़े बल्ले के साथ, मिड ऑन मिड विकेट की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात, पहली रन तेजी के साथ रॉन जॉन निकले दूसरे के लिए, और जब तक थ्रो है तीसरे के लिए पलटे, देखना पड़ेगा यहां पर थ्रो सटीक नहीं, तीसरा रन पूरा होता हुआ, और इस 3 रनों के साथ अब टोटल मात्रा आगे बढ़ता हुआ 35 रन, क्या रनिंग बिटवीन द विकेट, और साथ साथ तीसरा ओवर भी समाप्त, आधे ओवरों का खेल समाप्त, 35 रन टोटल स्कोर बोर्ड पर। अभी भी 18 गेंदों का खेल है बचा, और इन 18 गेंदों में क्या 35 के ऊपर का टोटल बन जाएगा? कमेंट्री बॉक्स से प्रेडिक्शन था 70 रनों का, क्या आज के दिन का हाईएस्ट टोटल इस मुकाबले में देखने को मिलेगा, या उससे पहले गेंदबाजी में गेंदबाज वापसी करते हैं? ये बताने के लिए आमंत्रित करता हूं मेरे सहयोगी कमेंटेटर गुरु चिटनीस को, और इस मुकाबले के दौरान मैं जय भोसले आप सभी दर्शकों से विदा लेता हूं। धन्यवाद। धन्यवाद जय। 3 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती तब्बल 35 धावा गुंतवण्यात यश संपादन केलाय। एक मोठ्या धावसंख्येच्या दृष्टीनं या ठिकाणी धावफलकाचा भक्कम असा पाया रोवलाय, तो मात्र आरोंदा संघानं। दोन्ही संघासाठी अतिशय महत्वपूर्ण सामना, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीनं बाजूनं जर बोलायचं झालं तर एक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, एका सामन्यात त्यांना विजयश्री संपादन झालंय। या स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवत पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी निश्चितपणे दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामन्यात विजयश्री संपादन करणं अतिशय महत्त्वाचं। त्या दृष्टीने दोन्ही संघ मैदानामध्ये भिडत आहेत। पुढचा चेंडू नवीन षटकातील भिरकावून देतोय, चेंडू जातोय डायरेक्ट डीप मिड विकेट सीमा पार, खेळाडू सर्व मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेत, चेंडू सीमा पार 6 धावा। गोपी पाटील त्या ठिकाणी चेंडू मागे मैदानाच्या बाहेर। धन्यवाद गोपी, आपलं हार्दिक आभार, कारण मगापासून अतिशय चोख कामगिरी गोपी पाटील आणि त्यांचे अंकुश पाटील या सर्वांचं, सर्व लाईनमनची। अंकुश लाखे, आदर्श पाटील, गोपी पाटील 3 या ठिकाणी आमचे कार्यकर्ते। पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅटची बाहेरची कडा लागते आणि चेंडू विसावतोय थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये, धावगती धावसंख्येला वाढवण्याच्या नादामध्ये मात्र बाद होतोय तो कुशल पेडनेकर। दुसरा धक्का बसतोय आरोंदा संघाला, धावसंख्या धावफलकावरती लागली ती 41 धावा। 41 धावा
2 गडी बाद डीजे. धावसंख्येवरती दुसरा धक्का बसला. वैयक्तिक 16 धावांचं योगदान देत एक चौकार एका षटकाराच्या साहाय्याने 16 धावा काढून माघारी परतलाय तो मात्र कुशल पेडणेकर. त्याची जागण्यासाठी पप्पन साळगावकर मैदानामध्ये. जॉनीची साथ देण्यासाठी पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतो. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चितपणे सहजगतीने पूर्ण होत आहे. एका धावेने जॉनी आपल्या वैयक्तिक धावसंख्येत भर घालत संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवतो. तो 42 धावांवरती 2 गडी गारद झाल्यानंतर चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. सकाळपासून आपण पाहतोय की सामन्यात जर एखाद्या संघानं प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 60-65 धावांचा टप्पा गाठला तर या मैदानावरती या धावांचा पाठलाग करताना निश्चितपणे त्याच्या प्रतिस्पर्धी संघाची दमछाकी यासाठी पाहायला मिळाली. निश्चितपणे त्याच पद्धतीची धावसंख्या उभारावी हा मनसुबा या सामन्यात अतिशय महत्वपूर्ण अशा सामन्यात होताना दिसतोय. तो मात्र आरुंदा संघाचा आणि याच प्रयत्नात त्यांची फटकेबाजी फलंदाजी मैदानावरती चालू असलेली. दरम्यानच्या चेंडूवरती 2 धावा वसूल करतोय पप्पन साळगावकर आणि आपलं वैयक्तिक खातं उघडत संघाची धावसंख्या 44 वरती नेऊन पोहोचवतोय. 44 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती. रुपेश तांडेल हा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या क्षेत्ररक्षणाचा क्षेत्रव्यूहाचा विचार करूया. त्या ठिकाणी एक शॉर्ट थर्डमॅन, एक डीप, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट. त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये एक जी गॅप आहे, मोठी गॅप आहे, त्या ठिकाणी सीमारेषेजवळ कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्या ठिकाणी चेंडू धाडण्याचा प्रयत्न पप्पनचा. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच ताळमेळ चेंडू आणि बॅटचा होत नाही. परिणामी चेंडू जातोय पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं. एक धाव या फटक्यातून पप्पनला मिळते. षटक संपतंय रुपेश तांडेलचं. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करतो एसडीसी आरोंदा संघ. खेळतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघ विरुद्ध. अतिशय महत्वपूर्ण अशा फेरीच्या सामन्यामध्ये. डीजे मोर्चावरती किरण येताना दिसतोय. वैयक्तिक कोट्यातलं किरणचं दुसरं षटक संघातर्फे 5वं षटक स्ट्राईक वरती आहे. तो पप्पन साळगावकर हलकेच खेळून करतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक धाव वसूल करतोय. स्ट्राईक सुपूर्द करतो तो जॉनी फर्नांडिस याच्या हाताकडे. कारण जॉनी फर्नांडिस याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. बऱ्याच सिंधुदुर्ग स्तरावरील गोवा राज्यात सिंधुदुर्गाच्या बाहेर या फलंदाजानं आपली कामगिरी आपल्या संघासाठी, आपण खेळत असलेल्या संघासाठी चोख कामगिरी पार पडली आहे. मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठ्या मोठ्या खेळी या ठिकाणी या फलंदाजाने साकारले. तोच फलंदाज जॉनी आता मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. सामना करतोय किरणच्या गोलंदाजीचा. रिव्हर्स स्वीपचा फटका जातोय. त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु उंच झेपावत हाफ चान्स होता तो मात्र फुल चान्स कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. उंचावर झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र त्याचे अपुरे पडतायत ते क्षेत्ररक्षकाचे. परिणामी जॉनी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित राहतो. एक जीवदानाचा फायदा निश्चितपणे जॉनीला मिळतोय. जॉनी क्रीजमध्ये सुरक्षित. एका धावेचा बोनस प्रतिस्पर्धी संघ आरोंदा संघाला. धावसंख्या आता मात्र 47 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी धावसंख्या. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत लॉंग ऑफ होऊन क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय आणि त्या ठिकाणी बघा चेंडू अडवताना थोडंसं फंबल, थोडीशी चूक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना. आबा जळवी नावाचा क्षेत्ररक्षक, त्याच्याकडनं थोडीशी चूक आणि या चुकीचा परिणाम आपण बघू शकतो. ज्या ठिकाणी एक धाव आली असती त्या ठिकाणी मात्र 2 धावा निघतायत. 2 धावेने निश्चितपणे धावसंख्या आता मात्र 49 वरती पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा पपनचा वारंवार प्रयत्न दिसतोय. पॉइंट क्षेत्रात जी मोठी मैदानावरती गॅप आहे त्या गॅप मध्ये चेंडू धाडावा, चौकार किंवा षटकार वसूल करावा, हा प्रयत्न पपनचा वारंवार. या प्रयत्नात पपनला अपयश येत आहे. परिणामी एक धाव निश्चितपणे आरोंद संघाला मिळते आणि आरोंद संघाचं सांघिक अर्धशतक धाव फलकावरती लागतंय. 50 धावा पूर्ण होत आहेत त्या आरोंद संघाच्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावरती असताना सुरेख फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. पुढे सरसावतोय जॉनी. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा खेळून करतो कव्हर दिशेने. पहिली धाव चपाईने पूर्ण करतो. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकावरती अतिरिक्त दबाव आणत एका धावेचं रूपांतरण 2 धावेत करण्याचा प्रयत्न होता जॉनीचा, परंतु पपनचा असा कोणता इरादा नाही. त्यामुळे जॉनीला सुरक्षित परत आपल्या क्रीजमध्ये पाठवून देतोय. परिणामी केवळ एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्या आता मात्र 51 धावांवरती येऊन पोहोचली या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 51 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करतोय तो SBDA आरोंदाचा संघ. खेळतोय राजाराम वॉरियर्स तळवड संघाविरुद्ध. पपन पुढे सरसावतोय. चेंडू हवेमध्ये निश्चितपणे सीमा पार करतोय. पपनच्या बॅटमधून वैयक्तिक पहिला षटकार निघतोय. ज्या फटकेबाजीची, ज्या धावांची आवश्यकता तो पपन मात्र आपल्या संघाला मिळवून देतोय. महत्वपूर्ण या ठिकाणी षटकार. एक चांगलं षटक होतं त्या गोलंदाजाचं पृथक्करण बिघडवतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार टाकतो आणि धावसंख्या नेऊन पोहोचवतोय. ते मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 अशी प्रथम फलंदाजी या महत्वपूर्ण सामन्यात SBDA आरोंद संघाची. केला तर सर्वोच्च धावसंख्या 63 आहे. राहिला आता या डावातील 6 चेंडूंचा खेळ आणि राहिलेल्या 6 चेंडूंच्या खेळात आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या जमवण्यात आरोंदा संघ यशस्वी ठरतोय की दुसऱ्या बाजूने आबाद जळवी या धावा रोखण्यापासून. कारण स्ट्राईक वरती पपन साळगावकर आणि जॉन फर्नांडिस सारखे 2 विस्फोटक फलंदाज स्ट्राईक एंड वरती. हे 2 फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून रोखून ठेवतो आबाद जळवी. हे पाहणं निश्चित औत्सुक्याचं ठरेल. तोच आबाद जळवी अंतिम षटक घेऊन या डावातील सामना करतोय जॉन फर्नांडिस. आबाचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, फटका खेळतोय, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल सोडतोय. जॉनी सारख्या फलंदाजाला दिलेलं जीवदान निश्चितपणे आपल्या संघाला महागात पडेल यात काही शंका नाही. जॉनी कडनं एक संधी होती, फुलटॉस चेंडू टाकला होता आबाद जळवी आणि त्याच्यावरती मोठा फटका खेळला होता जॉनी. परंतु बरोबर ज्या ठिकाणी जॉनीनं फटका खेळला त्याच ठिकाणी नेमका क्षेत्ररक्षक तैनात केला होता. परंतु ऐन मौक्याच्या क्षणी त्या ठिकाणी दबावाच्या परिस्थितीमध्ये आपलं संतुलन ढासळतोय क्षेत्ररक्षक आणि जॉनी सारख्या गड्याचा मात्र झेल सोडतोय. परिणामी जॉनीला अजून एक जीवदान, दुसरं जीवदान या डावातील मिळत आहे आणि या 2 जीवदानांचा फायदा घेत जॉनी आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. धावसंख्या आता मात्र 59 वरती येऊन पोहोचते. अंतिम षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. 59 धावा 2 गडी बाद. पुढचा चेंडू थोडासा गुड लेन्स स्पॉट बॅकफुटला गेला, कट केला. चेंडू जातो कव्हर क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्न रुपेश कडनं थोडीशी चूक. दुसरी धाव घेण्यासाठी जॉनी पुढे सरसावला होता परंतु थ्रो तितकासा व्यवस्थित नाहीये. थ्रो चांगला होता परंतु त्या ठिकाणी आबाद जळवी कलेक्ट करताना थोडीशी त्याच्याकडनं चूक झाली. परिणामी जॉनीला पुन्हा एकदा अजून एक संधी मिळते. धावबाद करण्याची संधी होती ती मात्र दबडली जाते. 1 धाव मिळते. एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या आता मात्र 60 धावांवरती येऊन पोहोचते. 60 धावा 2 गडी बाद. अंतिम षटकाचा पहिल्या डावातील खेळ हा प्रगतीपथावरती. पुढचा चेंडू आकुट टप्प्याचा, त्याच्यावरती शॉर्ट आर्म पुल खेळतो. चेंडू पुन्हा एकदा जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने. पहिली धाव पूर्ण केली जाते आणि बघता बघता जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतो, चेंडू अडवतोय, परतीची फेक होते तोपर्यंत 2 धावा सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी आता मात्र निर्णायक या स्लॉग ओव्हरच्या षटकात. अंतिम षटकात आबाद जळवी पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. एकेरी दुहेरी धावांवरती विस्फोटक फलंदाजाला मात्र रोखून ठेवलाय. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा फटका खेळतोय. थेट त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या हातामध्ये झेल टिपतोय. यावेळी मात्र कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक. माघारी परतावं लागतंय ते पपनला कारण या पहिल्या 3 चेंडूत केवळ एकेरी दुहेरी धावा आल्यात. या 4थ्या चेंडूवरती षटकार ठोकावा, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती दबाव आणावा हा प्रयत्न फसतोय पपनचा आणि एक सोपा झेल देत पपन मात्र आता माघारी परततोय. आरोंद संघाला बसतोय तो 3रा धक्का. धावसंख्या धावफलकावरती झाली ती 62 आणि पपनची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये जातो तो उत्तम मोठे. DJ
आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं पपनचा प्रयत्न, परंतु पपनचा प्रयत्न मात्र फसतोय आणि एक सोपा झेल देत पपन माघारी परत आहे. स्ट्राईक आता मात्र जॉनीकडे राहिलाय काही चेंडूंचा या षटकातील खेळ शिल्लक. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला जातोय जॉनीकडनं, बॅटची आतली कडा लागते, चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रात, त्या शॉर्ट थर्ड मॅन वरती क्षेत्ररक्षकांना सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय पुन्हा एकदा उत्तम मोठे. मागच्याही सामन्यात आपण बघितलं होतं उत्तम मोठेनं धावबाद झाला होता, आपली विकेट सॅक्रिफाईस केली होती. याही सामन्यात आपल्या संघासाठी एक आपली विकेट सॅक्रिफाईस करतो आणि जॉनीला त्या ठिकाणी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न उत्तम मोठेचा. एक धाव निश्चितपणे मिळते ती आरुंद संघाला आणि धावसंख्या आता मात्र 63. धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू अतिशय चांगला सुरेख चेंडू आणि मला वाटतं निश्चितपणे धावबाद होईल. फलंदाज अजून एक गडी गारद. 63 अशी जी धावसंख्या मागच्या सामन्यात उभारली होती प्रथम हे उद्दिष्ट ठेवलंय ते एसडीसी आरोप. You will see bang on target, save high as well. Superb atmosphere here in Savantwadi Gymkhana Cricket Stadium. Absolutely bright sunshine is out there. Lovely breezes across the ground as well.
Ladies and gentlemen, for your kind information, this tournament has been organized by the Sanju Parab and his friend circle. The first prize of this tournament rupees 1,11,000 and a good trophy as well. Second prize of this tournament rupees 75,000 and a good trophy as well. Best batsman, best bowler, man of the match, man of the series, best wicket keeper, best fielder, and many more prizes in this tournament so far as well. This is the first day of this tournament so far. The match played between the most strongest team in tennis ball cricket tournament. Rajaram Warriors Thoroughly versus SDBA Arunda. After batting first, Arunda team 63 runs on the board, 64 runs required. Everything is possible in cricket, ladies and gentlemen. 64 runs required, big target as well, 36 ball remaining, it means 6 over remaining, 64 runs required. The two recognized batsmen walks out to the middle, open the innings. Rupesh Tandil standing onto the Nostra again. And his partner, Mr. Prakash Pararkar, standing onto the strike end as well. Wicket keeper, shot, third man, point, cover, extra cover, mid-off. This is offside fielding situation. One shot, fine leg, shot, square leg, shot, mid-wicket and mid-on. This is an onside fielding situation. Captain given the ball, his experienced bowler hand. What can he make the something difference today for his team? Let's see what's happened. The two umpires, very experienced umpires. Who is the winner of this tournament? Who is the runner of this tournament will be decided Sunday's evening sharp 6 o'clock, 28 February 2021. The high dignitaries will be present here to distribute the prize distribution ceremony. First over, first delivery. Bowling from the Sabni Swara aim. Here we go. Tejas Padwal. Way upside the option, way upside the option. Umpire stretching his arms. One extras now this time, and wait this one extras, wait this singles. Go moves on to the 1 runs, 1 for no wicket. Papan Sargavkar is the wicket keeper. Tejas Padwar is the bowler, his individual first over, next delivery. The shot, ball gets to the in between gully region. Fielder stop the ball in between, batsman taking 1 runs very comfortably. With this single, Prakash is off the mark, he's batting on 1 extras, and with these singles, Skir moves on to the 2 runs on the board, no wicket for 2 runs. 64 runs target. Rupesh Tandil, the very experienced man, standing onto the strike and takes the guard by umpire. Facing next delivery for Tejas Padwar. Good knock for left-handed batsman Rupesh Tandil for his first match. 44 runs for him. Try to reverse sweep. Ball gets to the short-hand man region, but in between batsmen taking 1 runs very comfortably, very cheeky single as well. Both the batsmen is batting on 1 extras, and with this single, moves on to the 3 runs on the board. 64 runs target. First I told you that, ladies and gentlemen. 36 ball remaining. Right-handed and left-handed combination going well for the Rajaram Warriors thoroughly cricket team. Good delivery, Rakisi Yoko delivery, ball gets to the mid-off region, fielder is down there, he stopped the ball. In between, batsman taking 1 runs very comfortably. With this single, moves on to the 4 runs. With me, the expert scorer in Sindhudurga and Savanthwadi, Amol Kesargar. And my supported commentators in Hindi and Marathi, Raja Samant, Jai Bhosle, Guru Chitnis, Yogesh Parab, Deepak Parab and Sachin Saban. Try to reverse sweep, no contact between bat and ball. Wicket keeper gathered very well behind the stumps. Rupesh Tandil is a very good experienced cricketer.
But this time team management Swans he's still there for his team. Down the wicket he comes. Very good delay. Ball gets to the short mid-wicket region. Fielder is down there. With this single skirmish onto the 5 runs on the board. 5 for no wickets. The birthday boy, Baba Almeida. Happy birthday, Baba. Good shot, good shot. That goes to the mid of region. Fielder is down there. Good fielding, good try as well. But very good running between the wickets, between these two batsmen. End of the over numbers completed 1. His bowling figure stages forward. 1 overs, no maiden. 6 runs and no wicket. DJ. Successful and even pulled is Sanju Parab and his playing circle, especially for Rishi Harmalkar, Makar and Toreskar, advocate Anil Nirodekar. They're doing the job very well last couple of months. Who is the new bowler? Yes, Kakanaik, Sitaram. His individual first over, second over progressive as well, bowling from the Sabniswara road end. Prakash is the batsman. He's facing next delivery. Good shot, Bowser pulls away. Big sixes as well. Way over the fielder region, square leg for 6 run. What a shot that was. With the 6 runs, moves on to the 12 runs on the board in double figure. Good delivery, very good delivery. Ball goes to the short square leg region. Fielder is the chaser. Can he stop the ball? Batsman taking 1 run, trying his 2nd runs. No says Rupesh Tandil. 1,235 attendance today. Big crowd today. Tomorrow is the 2nd day of this tournament so far as well. 4 days remaining. In the morning station, ladies and gentlemen, this tournament has been inaugurated by the Member of Parliament, Dr. Nilesh Rane. Kaka to Rupesh Tandil. This time, well legs out the leg stem, batsman going back, trying to push away, no contact between bat and ball. Wicket keeper gathered very well, Papan Sargavkar behind the stumps. Papan Sargavkar knows very well, he's a strong leg side batsman. Rupesh Tandil is strong zone. Oh, this time try to reverse sweep, Papan wants a run out for the non-striking batsman. 2 fielders on the boundary line in the onside region. 1 for the short long leg region and 1 for deep square leg region. 1 for deep long on region. Sitaram to Rupesh. Very good bowling, very good intelligent bowling by Sitaram Naik. Sitaram. Next delivery to Rupesh Tandil. This time is successful. 1 bounce. Goes to the deep square leg region for 4 runs. Some point declares 4 runs now this time.
Let's take a lazy adjustment after some time. Oh, good shot. Ball goes to the in mid-wicket region. Nobody's down there. In between Cow Corner and mid-wicket region for 6 runs. "23 runs on the board." This time is the safe region because fielder is very deep now. This time, one bounce straight to the wicket, cheated fielder's hand. With the single, Skirmers onto the 24 runs on the board. Papan Sagaukar is individual first over, third over progress so far as well. 24 runs on the board, a little bit expensive over, few more deliveries left in this over. Short of line delivery, short of line delivery. How's that umpire? How's that umpire? No, says umpire. Batsman is safe. John is the wicket keeper. Papan Sagaukar is a very good bowler. First, I tell you that, very intelligent bowling. Because he knows very well Rupesh Tandal is a clean striker of the ball. Oh, good shot, sweep shot. Now this time ball goes to the long leg region. Batsman tried his second runs. This time Rupesh Tandal a little bit of trouble. Yes or no, yes or no. A little bit of fumble is down there. Unfortunately, Rupesh Tandal is out of this run out. He's back in the pavilion. A little bit of disappointed. And the fielding. Is in. Akshay Kadam is the new batsman, replacing Rupesh Tandal. Walks out to the middle. Have a look at that, the action replay. Rupesh Tandal says no, this is no second runs. But Prakash Patil says yes, this is a second runs. Rupesh in between batsmen taking runs, try to second runs, but unfortunately Rupesh Tandal is out. Is back in the pavilion. One recognized batsman back in the pavilion and one recognized batsman walks out to the middle. New batsman takes the guard by umpire. Facing next delivery by Papan Sagaukar. Papan to new batsman. This time ball goes to the deep mid-wicket region. Fielder is down there. With this singles, new batsman is off the mark. He's batting onward and with this singles, moves on to the 1 wicket down. 26 runs on the board, 64 runs to win, ladies and gentlemen. 3 overs remaining after this over. Papan to Prakash. Good delivery, very good delivery. Straight to the deep long, in between long on and long up. Long on fielder is down and he stopped the ball. Good running between the wicket. Good call as well. Very good intelligent batting and very good intelligent running between the wickets. And with this 2 runs after 3 overs completed, chasing 64 runs to win. Situation 1 wicket down for 28 runs on the board. 3 overs remaining, it means 18 balls remaining. And how many runs? 36 runs required. Can he chase the target? Yes or no? Is he change the commentary box? With me, supported commentator, man from Vengula, Yogesh Parab. Good evening, Yogesh. Thank you, Mahesh Dongre.
तीन षटकांचा निम्म्या षटकांचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक 64 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर मात्र मजल मारतोय तो 28 धावा या धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात आजच्या दिवसातील हा मैदानावर 5वा सामना रंगतोय. एका बाजूने आरोंदा संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुंदर पद्धतीचा धावसंख्येचा डोंगर रचला आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघ या मैदानावर प्रयत्न करतोय. स्ट्रायकर एंडला अक्षय कदम, खोलवर टप्प्याचा चेंडू तेजस पटबळचा सुंदर गोलंदाजी करतोय तो तेजस पटबळ. शिरोडा गावचा हा मात्र एक युवा खेळाडू. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याला उदयोन्मुख खेळाडू संबोधलं गेलं, न्यू फाईन त्याला संबोधलं गेलं. एका बाजूने जो गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली पंचायत लेवलच्या स्पर्धेमध्ये खेळतोय उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं आपल्या नावावर बरेच हल्लीच्या वर्षामध्ये किताब कोरले तो तेजस पटबळ सज्ज होता आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गगनाला गबस निकालणारा फटका लॉग ऑनच्या डोक्यावरून सुंदर फटका डोलावला जातोय षटकारासाठी. तेजस पटबळचं केलं जातंय षटकारानं स्वागत. पस्तीस धावा या धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करत असताना सुंदर फटकेबाजी एका बाजूने पाहायला मिळते ती राजाराम वॉरियर्स संघाचे. पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंतीची सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. चौकार षटकाराने केलं जातंय स्वागत या गोलंदाजाचं तेजस पटबळचं. फलकावर मात्र पुढे सरकला गेला. 39 धावा या धावफलकावर. च्या मोठ्या फटक्यांच्या शोधात एका बाजूने राजाराम वॉरियर्स तळवडे संघ ज्या शोधत होता त्या बाजूने सलामीवीर सुंदर पद्धतीचे प्रकाश पराडकर विस्फोटक फलंदाजी करतोय. गती परिवर्तनाचा चेंडू पाहायला मिळतोय, फटका बसला जातोय. क्षेत्ररक्षकाची पहिल्या प्रयत्नात गोरचूक तब्बल 4 धावा बहाल करते प्रतिस्पर्धी संघाला. प्रतिस्पर्धी संघाचा जो स्लो रन पद्धतीचा ब्रह्मास्त्राचा चेंडू चौकारासाठी काढला जातोय आणि या चौकाराबरोबर सांघिक धावफलक मात्र मजल मारतोय तो धावफलकावर. 43 धावा या धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूने या मैदानावर प्रकाश पराडकर नावाचं वादळ गोंगवलं जातंय. तब्बल 3 षटकार 2 चौकारांच्या जोरावर एका बाजूने पावनखिंड लढवतोय आपल्या संघासाठी तो राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूने. तर दुसऱ्या बाजूने आरोंदा संघाचे मात्र गोलंदाज थोडीशी महागडी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जमनीलगतचा बिदुलांद कार्पेट पद्धतीचा फटका डीप मिड विकेट कडनं क्षेत्ररक्षक येतोय. जी चूक मी पहिल्या प्रयत्नात केली ती चूक मी करणार नाही या महत्वाच्या इराणानं चेंडूची प्रती करतोय. एकेरी धावसंख्येवर मात्र समाधान मानावं लागतंय. एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 44 धावा या धावफलकावर. धावा या कशाही येवत या धावा लाख मोलाच्या ठरतील ते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला 64 धावांचा पाठलाग करत असताना तर दुसऱ्या बाजूने या लाख मोलाच्या धावा कशा वाचवायच्या इराणानं चक्रव्यूह रचलं जात आहे ते मात्र आरोंद संघाच्या बाजूनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गगनाला गबसती घालणारा फटका ताकदपूर्ण आत्मविश्वास जास्त असता अक्षय कदमचा फटका बसला जातोय आणि सुंदर पद्धतीचं झेल टिपला तर कुशल पेडणेकर आमच्या स्क्रीनवर येतोय. झेलबटच्या स्वरूपात मात्र माघारी परतला. अंतिम चेंडूवर 4 षटकांचा 24 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलक स्थिरावला गेला धावफलकावर 44 धावा धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करत असताना येणारा खेळ अजून 2 षटकांचा आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. सन्मानजनक क्रिकेट मैदानावर खेळायचं आहे तर दुसऱ्या बाजूला रणनीती लागते मैदानावर. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याला आगोकी अशी गोलंदाजी संबोधली गेली, भेदक गोलंदाजी संबोधली गेली. ती भेदक गोलंदाजी या मैदानावर करावी. प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्यासाठी गोलंदाजी करावी रणनीती. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक गुणवान खेळाडू कॉमेंट्री बसून आदरानं नाव घेतलं जातं तो मालवण तालुक्यातील सुनील मालवणकर विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतो. अक्षय कदम याच्यासाठी आजच्या दिवसातील अंतिम सामना या मैदानावर रंगतोय. फ्रेंडशिप रायडर्स यानंतर होईल सामना फ्रेंडशिप रायडर्स वर्सेस बारगावी ब्लास्टर्स वेंगुर्ला. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षासमोर या. फ्रेंडशिप रायडर संघाचं प्रतिनिधित्व करतोय गोपाळ भट्टा आणि भार्गवी ब्लास्टर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय तो मात्र गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका. स्पर्धेच्या माध्यमातून आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये अनेक सारे समालोचक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रेडिओ समालोचक त्यांना संबोधलं जातं. त्या अशोकजी नाईक यांचा वाढदिवस त्यांना या समालोचन कक्षातून आयोजकांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
एका बाजूला संघाचा झाला हुकमे एका संबोधला जातोय तो अरुंद एक्सप्रेस या नावानं संबोधला जाणारा पपन साळगावकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गगनाला गबसते घालणारा फटका नेत्र पद्धतीचा फटका चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय झिंग झिंग झिगाट करत 6 धावांसाठी डीजे. सुंदर गोलंदाजी एका बाजून सुंदर फलंदाजी ऑफस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू सांकेतिक भाषेत त्याला पंजाब टू हरियाणा नावानं संबोधणारा चेंडू पंच आमच्यावर्षी बोलतायत 2 हात समांतर करतायत. अवंतर या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफल पुढे सरकला गेलं एका षटकाराच्या जोरावर एका अवंतर धावसंख्येच्या जोरावर 51 धावा या धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूने प्रकाश कराडकर नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं जातंय. सुंदर फटका आल्यानंतर विकेटची आठवण घेऊन फटका कव्हरच्या लोकांवरून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. चौकार षटकाराने केलं जातंय स्वागत. मला 20 मोठक फलंदाज म्हणून का संबोधला जातं. एका बाजूला संघाची रन मशीन जरी माघारी परतली तर दुसऱ्या बाजूला मी पावनखिंड लढवणार संघासाठी विजयाचं जय. विजयाच्या वाटचालीकडे मी घेऊन जाणार विजयाचा झेंडा माझ्या बाजूला फडकवणार. या महत्वाच्या इराद्यानं या मैदानावर प्रकाश पराडकर नावाचं वादळ या मैदानावर गोंगावलं जात आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न गती परिवर्तनाचा हा चेंडू पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येसाठी गणला जातोय आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला जातोय. तो 56 धावा या धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करत असताना यानंतर सामना होतोय फ्रेंडशिप रायडर माटोड वर्सेस हरगावी ब्लास्टर्स वेंगुर्ला. दोन्ही संघ आपल्याला अंतिम पुकार नाणेफेकीसाठी या. ज्या सुनील मालवणकरने मैदानामध्ये पाऊल टाकले त्यावेळी मात्र मी याचं कौतुक केलं आणि कौतुकास्पद कामगिरी माझं का कौतुक केलं गेलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांना आल्या डीप मिड विकेटला सुंदर पद्धतीचा फटका टोलवत षटकाराने या ठिकाणी जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पाटलं होतं 64 धावांचा हा पाठलाग. 64 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूने टिचून गोलंदाजी करतोय आरोंद संघ या मैदानावर. षटकार चौकारांची आतषबाजी सुरुवातीपासून प्रकाश पराडकरचे आणि एका बाजूने कळस रोवण्याचं काम मैदानावर सुनील मालवणकर पावलं टाकल्या करतोय. उलटॉच पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन करतोय. सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधला जातो सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका मारल्यानंतर एकेरी धाव करतोय. संघात दलाला मात्र स्ट्राईक देतोय आणि सांघिक धावफलकावर मात्र पुढे सरकला गेला. 63 धावा या धावफलकावर. एका धावेची आवश्यकता. येणाऱ्या काळात आरोंदा संघाचे संघातदार थोडेसे नाराज होत आहेत. भार्गवी ब्लास्टर्स वेंगुर्ला संघ संघनायक गणेश कुबल. मोठा फटका षटकाराला सामना समाप्त होतोय की काय. MS धोनीची आठवण करून देणारी खेळी. एका बाजूनं प्रकाश पराडकरला विनंती करतो आपली चेंडूपोळी उंचवून दाखवायची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली अर्धशतकी खेळी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या बाजूला झालं केली. एका अति पावन खिंड लढवली या मैदानावर आणि तेजोमय सिताऱ्यासारख्या मैदानावर झळकत आपल्या बाजूने मात्र सामना देऊन ठेवलाय. विजय प्राप्त केलाय. विजयाचा झेंडा आपल्या बाजूला फडकावी राहताना जी फलंदाजी सुरुवातीपासून पाहायला मिळाली ती फलंदाजी या मैदानावर पाहायला मिळाली.